अध्यक्ष महोदय, एक तर हा अतिक्रमणाचा प्रश्न माननीय जयंत पाटील साहेबांनी इथे उपस्थित केला। खरं तर तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचाच होता, त्याचं उत्तर आपण दिलं। मला आपल्याला काही एक प्रश्न असा उपस्थित करायचा अध्यक्ष महोदय की जिकडे फॉरेस्ट एरियामध्ये जी गावं आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जंगल आहे आणि त्यावेळेस तिकडे जे काही घर वस्ती वाड्यात झालेले आहेत तिकडे जाणारे रस्ते जे आहेत ते फॉरेस्टमुळे ते करू देत नाही, वन विभागामुळे। आणि म्हणून एका गावाची एक टोली बसली, आमच्याकडे टोली म्हणतात, वाडी म्हणतात, तुमच्याकडे वाडी म्हणतात, अशा गावांच्या पर्यंत जाण्यासाठी वन विभागाची आणि आपली आणि त्या विभागातील आमदारांची हा मोठे प्रश्न आहे। हो, त्याच जे आता जाणं न करताय पण त्याच्यावर काम करता येत नाही, जे आता एक्झिस्टिंग रोड आहे किंवा ते पाथवे आहे, पाथ आहे, त्यामध्ये कामं करता येत नाही, आमदार कुठल्या निधीतून करता येत नाही, कारण फॉरेस्टवाले अडवतात। एक बैठक आपल्या स्तरावर ग्रामविकास मंत्री म्हणून वन विभागाचे मंत्री महोदय, त्यांचे अधिकारी आणि आपण हे लावला तर ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये हा मोठा प्रश्न आहे, ती सगळे रस्ते मार्गी लागतील। म्हणून आपण असा एक बैठक घेणार का, हा माझा प्रश्न होता अध्यक्ष। सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलेला प्रश्न हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अनेक ठिकाणी आपण बघतो की गावाला जात असताना तुमच्याकडे वाड्या आहेत, आदिवासी भाग आहेत, आमच्याकडे पण ग्रामीण तांडे वगैरे आहेत, तर त्या ठिकाणी जात असताना काही रस्ता जर मध्ये थोडासा सरकारी म्हणजे फॉरेस्ट आला तर त्या ठिकाणी तेवढा रस्ता सोडून द्यावा लागतो। म्हणजे इकडनं 2 किलोमीटर झाला, पुढे जर मध्ये थोडासा 200-500 फूट आहे तर तोही रस्ता राहून जातो। किंवा अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यावर जायचा रानातून रस्ता असतो, वनातून असतो, फॉरेस्टची जमीन असते, त्यामुळे त्यालाही परवानगीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्याला उशीर लागतो, हे खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये खरं फॉरेस्टचे वेगळे नियम आहेत, त्यांचा कायदा वेगळा आहे आणि तिथे असं नाही आपल्याला करतात की घेतलं आणि चालले जा असंही करता येत नाही। पण त्या संदर्भामध्ये कुठे फार वेळ लागणार नाही, फार फिरावं लागणार नाही, या संदर्भामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट, कारण पण शेवटी कायद्यानेच मला वाटतं ते कायद्यानेच परवानगी घ्यावी लागते, ती अशी इथून होणार नाही सूचना काढून। आपण त्या ठिकाणी तालुक्याचा RFO असेल, DFO असेल, CCF असेल, त्यांच्यापर्यंत तो काही ठिकाणी आता मी स्वतः किती फेऱ्या मारलेल्या आहेत, मी वर्षभर फेऱ्या मारल्या एका रस्त्यासाठी माझ्या मतदारसंघाची वस्तुस्थिती आहे। पण ते कायदे थोडे क्लिष्ट आहेत, कडक आहेत आणि त्यामागचा उद्देश तोच आहे की शेवटी जंगलाचं संवर्धन झालं पाहिजे, निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे। हा जरी असला तरी पण लोकांना राहायला जायला येण्यासाठी रस्ते आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी वस्ती आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे सन्माननीय वनमंत्री आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, त्यांना सांगून याच्यात लवचिकता कशी आणता येईल, लवकरात लवकर परवानगी कशी मिळेल, त्यासाठी आपण प्रयत्न करू।